ऑफ स्थायी लिटरेचर। स्वामी ने इसके बारे में क्या कहा है, इसका आज हम अध्ययन करेंगे। स्थायी साहित्य या अच्छे साहित्य के अध्ययन उपरांत उसका चिंतन या मनन और फिर आचरण आवश्यक है। पवित्र ग्रंथों को पढ़ना तथा धार्मिक उपदेश को सुनना अनियंत्रण यानी सेल्फ कंट्रोल एवं शांति का विकास करता है। शाही साहित्य यानी ऐसा साहित्य जिसका कुछ न कुछ आध्यात्मिक महत्वता हो, ऐसा साहित्य जो हमारे कर्म, विचार एवं वाणी को अनुशासित करे, ऐसा साहित्य जो हमें हमारे उत्थान की ओर जागृत करे। जब हम शाही साहित्य पढ़ते हैं तो परिस्थिति अनुसार स्वयं के विचारों में सकारात्मकता यानी पॉजिटिव परिवर्तन हमें महसूस होता है। विभिन्न साहित्य जो हमें पॉजिटिविटी देते हैं, जैसे आध्यात्मिक साहित्य हो या जागरूक साहित्य हो या प्रेरणात्मक साहित्य हो, इस तरह के अध्ययन से प्राप्त हुए ध्यान की चर्चा ही अध्ययन मंडल है, स्टडी सर्कल। स्वामी इधर एक उदाहरण भी देते हैं। अगर घर में यदि एक दिन झाड़ू नहीं लगाते हैं तो धूल बैठ जाती है। ठीक इसी तरह अच्छे साहित्य का अध्ययन ना हो तो मन और बुद्धि पर अंधता रूपी अज्ञानता रूपी धूल बैठ जाती है। भगवान बाबा द्वारा रचित वाहिनी के नाम मैं शेयर करना चाहता हूँ। अब हमें मालूम पड़ रहा है नियमित अध्ययन क्यों करना चाहिए। अब हमारा नेक्स्ट स्टेप रहना चाहिए, उसे प्रयास करें और हम रीड करें, अपने लाइफ टाइम में रीड करें। जैसे स्वामी ने रचाई है राम कथा रसवाहिनी, भगवत वाहिनी, उपनिषद वाहिनी, गीता वाहिनी है, विद्या वाहिनी है, प्रेम वाहिनी है, सूत्र वाहिनी, ध्यान वाहिनी एंड प्रशांति वाहिनी, ऐसे 14 वाहिनी है। शाही साहित्य का अध्ययन हमें स्वपरीक्षण की ओर अग्रसर करते हैं। स्वपरीक्षण यानी क्या है? सेल्फ ऑडिट। आज हमने क्या गलती की, आज हमारा व्यवहार कैसा था, स्वामी इससे खुश होंगे या नहीं, ऐसे प्रश्न हमारे मन में उठने लगेंगे। हमें लगा कि आज हमारा व्यवहार गलत था तो हम उसे ठीक करने का भी प्रयास कर सकते हैं। शाही साहित्य या अच्छा साहित्य हमें हमारे प्रश्नों के उत्तर के साथ साथ हमारे मन में किसी परिस्थिति पर निर्णय लेना हो तो उसमें भी वह हमें सकारात्मकता यानी कैपेबिलिटी, सक्षमता और विवेक भी प्रदान करती है। क्रोध में हम कभी-कभी गलत डिसीजन भी ले लेते हैं। कभी गलत डिसीजन करेक्ट डिसीजन में बदलने का मौका भी नहीं मिल सकता है और अच्छा रिलेशन भी हम खराब कर लेते हैं। ये सब हमारे कैपेबिलिटी, सक्षमता के ऊपर डिपेंड है। हमें सक्षमता बढ़ानी है तो हमें रीडिंग करना है। और एक है, हम बातें करते रहते हैं। बातें हम क्या करते हैं, जो हमें ज्ञान हमारे पास है वही हम बातें करते हैं। इससे हमारा नॉलेज नहीं बढ़ता है और अगर हम और पढ़ेंगे तो हमारा नॉलेज भी बढ़ता जाएगा। इसी टॉपिक के ऊपर स्वामी के डिवोटी ने 2 प्रश्न भी स्वामी से किए थे। वो है, पहला प्रश्न है, क्या केवल एक ही धर्म की पुस्तक पढ़ना चाहिए? स्वामी कहते हैं नहीं, जो भी पुस्तक अच्छे साहित्य से परिपूर्ण है वह सभी पढ़ने चाहिए। हमें किसी एक धर्म तक सीमित नहीं रहना चाहिए। दूसरा प्रश्न है, अध्ययन के साथ साथ स्वमूल्यांकन सेल्फ ऑडिट हेतु और क्या क्या आवश्यक है?
स्वामी कहते हैं, प्रत्येक परिस्थिति में हमारा व्यवहार कैसा है, हमारे विचार कैसे हैं, का मूल्यांकन आवश्यक है। यदि हमारा व्यवहार या कर्म या विचार दूसरों के लिए कष्टकारक है, तो हमें सुधार की आवश्यकता है। इसे हम केवल स्व-मूल्यांकन से ही देख सकते हैं। आज के विषय का अध्ययन पूरा हुआ। इसी विषय के रिलेटेड एक हिस्सा में शेयर करना चाहता हूँ। स्वामी के बहुत बड़े डिवोटी रमणी गारू ने एक डिस्कशन में कहा, स्वामी ने अपने पूरे लाइफ में टोटल 5000 डिस्कोर्स दिए हैं। उसमें 42 वॉल्यूम ऑफ सत्य साई स्पीक्स, 15 वाहिनीज, 16 समर शॉवर्स, 5 वॉल्यूम्स ऑफ माय डियर स्टूडेंट्स एंड सेवरल अदर्स। ये सब स्पिरिचुअलिटी के ऊपर हमें पूरे पैकेज है। ये स्वामी ने हमको एकदम रेडीमेड आंसर्स दिए हैं उसमें। एक एक डिस्कोर्स में स्वामी पूछते हैं स्टूडेंट से, क्या आपको पता है वेदा हमें कैसी मिली? ऋषि मुनि ने साधना की एंड दे क्रॉस द माइंड and went to the higher mind level. From the higher mind level, they reach super mind level. From the super mind level, they went to illuminated mind level. From illuminated mind level to over mind, and then over mind, they reach stage called Amanastha stage, where mind does not exist. At that stage, cosmic vibrations were captured by sages, and those have been communicated through us through scriptures. Such a complicated process to get highest knowledge, Swami has given to us on a platter. It is given us in the form of discourses. But how much effort we are placing to read and understand? अब सारा इंफॉर्मेशन हमारे पास है, अभी हमको वो उससे और नजदीक से हमको पढ़ना है और उसे अंडरस्टैंड करना है और अपने डे टू डे लाइफ में प्रैक्टिस करने की कोशिश करना है। मालूम है सबको हम किधर ना किधर मिस्टेक करेंगे, फिर भी हमको गलती हुआ तो उसको सुधार के सेल्फ ऑडिट करके हमको ट्राई करके उसमें हमको एक्सपर्ट बनना है। कौन सा भी हम एक साइकिल सीखना चाहते हैं तो भी हम लोग गिरे बिना हम नहीं सीख सकते। वैसे ही ये स्पिरिचुअल साधना भी वैसी है। कर सब कर सकते हैं लेकिन एफर्ट उतना ही डालना पड़ेगा। आज हमारे पास रेडियो साई जैसा ऐप भी है, उससे हम बहुत कुछ सीख सकते हैं। उसमें 7 चैनल्स आते हैं। उसमें एक है डिस्कोर्स स्ट्रीम, उसमें 24 घंटे हफ्ते के 7 दिन डिस्कोर्स ही लगा रहता है। वो हम सुन के स्वामी ने क्या कहा है, हमारे एक-एक बार हम लोग डिप्रेशन में आते हैं, परिस्थिति गंभीर रहते हैं, तब हम वो प्ले करेंगे जाते समय, आते समय कभी स्वामी का एक आंसर मिल सकता है। उसमें आप हमारे परिस्थिति के ऊपर भी स्वामी ने कुछ कहा रहेगा। और एक चीज़, हम सनातन सारथी का सब्सक्रिप्शन भी हम कर सकते हैं। उसका प्राइस केवल ₹100 पूरे साल के लिए है और वो सनातन सारथी इंग्लिश, हिंदी, मराठी एंड तेलुगु भाषा में भी अवेलेबल है। अगर किसी को पोस्ट ऑफिस में जाके वो सब्सक्रिप्शन करना दिक्कत आती है, तो मुझे आप व्हाट्सएप पे आपका एड्रेस और आपको कौन-सी लैंग्वेज का सनातन सारथी आप पढ़ना चाहते हैं, मैसेज कर दीजिए, मैं कर दूँगा। ये पूरे साल के लिए ₹100 बड़ी चीज़ नहीं है, लेकिन स्वामी हमारे घर में आते हैं, पोस्टमैन लेके आता है, तब हम स्वामी की फ़ोटो देखते हैं तो बहुत आनंद मिलता है। मेरे एक दोस्त है साईनाथ जी बोल के एक कारवार से, वो बस में ट्रैवल करके अपने काम को जाते समय हर दिन सनातन सारथी लेके जाते हैं। अभी 5 तारीख को आया तो 5 दिन नेक्स्ट 5 दिन उसको लगता है पढ़ने को। वो सुबह के थोड़ा आधा घंटा रीड करेंगे, नेक्स्ट दिन आधा दिन रीड ऐसा करके वो लोग स्पेशल बैठ के पढ़ने का सभी का बिज़ी लाइफ हो गया है। लेकिन उसमें से भी हम कैसे टाइम निकाल सकते हैं, हमें प्लानिंग करना है।
मैं अनुरोध करता हूँ सभी से आज के विषय के ऊपर स्वामी ने क्या कहा है या आपका कुछ इसके ऊपर एक्सपीरियंस है तो आप शेयर कर सकते हैं। कांचन काकी तू कितें उरल्यार तू शेयर करूं शकता जेचेर तुवें कितें रिडींग केला, परितोष काका आसा, परम कुमार पटेल काका आसा, अनिल काका आसा, उबे काका। साईराम। दोतोर सांग, दोतोर साईराम दोतोर. साईराम. हा अनिल भाई, एक 2-3 मिनटां हांव जस्ट घरान आयलो मरे, जस्ट गेटिंग फ्रेश फ्रॉम सेवा. वॉट आय मिस समथींग, हांव सगळें हें करून गेल्लो. वॉट वॉज दीस कितें आयचो टॉपिक आसा साई लिटरेचर डेली रीड करपाचो. हा हो हो असं साईराम. Yeah, see, that is also known as Swadhyay. Reading of this style literature is Swadhyay and discussing about it. See, आम्ही मदीं हाजेर उलयताले पळय 9 codes of conduct. ताजेर ते the 6th code of conduct is Swadhyay. आणि reading of see what happened is by म्हणजे नांवच ताजें सांगता. He did स्वाध्याय. स्व म्हणजे स्वतःची, अध्याय is to, स्वाध्याय is to study the self. Study of the self is स्वाध्याय. So, see, Swami says that every human being, प्रत्येक जण, आपण जाणा, स्वामी म्हणटा आपण जाणा की आपण देव म्हणून. आपण स्वामीन अवतार घेतला की सांगता आमकां प्रत्येकाक की तुम्ही प्रत्येक जाण हो देव म्हणून आमकां स्वामी प्रेम स्वरूपलारा म्हणटा किंवा दिव्यात्म स्वरूपलारा. सो वॉट एवर दीस लिटरेचर, साई लिटरेचर जे आमी कितें वाचता, बाबाक जेन्ना आमी देव मानला आनी बाबा जेन्ना आमकां कितें सांगता, सी इट इज नॉट ओनली वी शूड नॉट बी द डिवोटी ऑफ फॉर्म ऑफ साई. We should be a devotee of teachings of Swami and then bringing it into practice. Form of Swami जे हे करीत ताका कांयच अर्थ ना. We should be in love with the teachings of Swami and bring into practice the teachings of Swami. That is getting information and putting that information into practice. That is Swadhyay. The self, to determine the self, आपण आपली सेल्फ स्टडी करून टू रिअलाइज डिव्हिनिटी विदिन अस अँड डिव्हिनिटी विदिन अदर्स. तर सगळं कितेंय जो लिटरेचर आम्ही वाचता, इफ इट डजंट लीड टू सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, इट इज युजलेस. इट इज ओनली इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन. सो कितें जाता तूं ते हे घेवन आमी ट्रान्सफॉर्म जावंक जाय. अँड वी शूड टेक स्वामी एज एन आयडियल. म्हणजे कितें की स्वामी जशें कितें करता त्या प्रमाणे थोडे आमकां कितें कितें करता की आमकां एक सामकें बरी याद येता स्वामीचे कितें सांगता तो. एक स्वामीचे स्टुडंट आशिल्लो आनी तो स्टुडंट बाबाच्या म्हणजे दर्शना खातीर म्हणून येतालो सकाळ फुडें. ते आश्रमाच्या भायर लोक स्वामी बद्दल मातशें कितें तरी उलोवपाक लागले अगेन्स्ट स्वामी कितें तरी. ते भुरग्याचे ते कानार पडले. कानार पडल्यावर ताका सामको राग आला. अरे देव स्वामी आमकां भगवंताक तुम्ही अशें म्हणटा इतले समोर मंदिराच्या समोर रावन. ताका तिडक आयली. मातसो रावलो तो आनी कितें तरी उलोवंक सोदी पूण फुडें गेलो हळू हळू. फुडें गेलो पूण ताणें तें सहन जायना. सामको फेस सामको
एकदम डिस्टर्ब जालो सामको कित्याक हे लोक इतले स्वामी करता म्हण हे लोक सामके स्वामी म्हणले म्हण ताका खूब तिडक येवंक लागली. तसोच तो मंदिरान आयलो. स्वामी जेन्ना दर्शनाच्या वेळार आयले तेन्ना ताका पळयलो आनी उठयलो थंयचो आनी कितें 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 जालां तुजें, डिस्टर्ब कित्याक जाता? तर ना म्हणलो स्वामी हे म्हणलो भायर आपूण येता आसतना म्हणलो भायर लोक म्हणलो अशें अशें ते अशें म्हणटाले आपणाक सामकें सहन जायना जालें म्हणला. स्वामीन ताका कुली जाल्ले बाबा पळय तुका आपूण सांगता की कंट्रोल ऑफ द सेन्सीस, बाह्य पळय हें कितें आसा न्ही, भायलो आहार घेवं नाका. भायलो आहार म्हणजे फक्त खावपाचें न्ही. आहार कम्स फ्रॉम द इयर्स. तुजो आहार हांगासून दोळ्यान सुद्दां दृश्टीन सुद्दां तुजे आहार आसा. तुजे इंद्रियान जिबेर इंद्रियाचे सगळ्या भायरल्या वाटेन तूं इंद्रियां केंद्रीत कर. तुजो आतां कान तुवें आयकलें कित्याक बिकॉज तुवें कान तांच्या वाटपत दवरलो. बरें तुवें कानान आयकल्लें तें बरें आसा पूण तुवें रावलो कित्याक तूं फास्ट तुका धांव येतालो, पांय आशिल्ले न्ही तुजे, तुका धांवन थंयच्या लोकांचें आयकूंक नाका तूं धांव सामको करेक्ट. तर म्हणलो आनी दुसरें कितें म्हणलो ते कोणा बद्दल उलयता ते म्हजे बद्दल उलयले न्ही म्हणून तुका तिडक कित्याक येता. म्हाका आपणाक म्हणलो आपणाक कांयच फरक पडना. आपणाक म्हणलो लोक काळो म्हणटा आपणाक कांयच पडना. आपण आसा मातसो सावळो न्ही. आपणाक व्हडल्या केंसाचे म्हणटा येदो व्हडलो साईबाबा व्हडल्या केंसाचो आपणाक कांयच वायट दिसना. आपणाक केंस आसा आनी समज आपणाक गोरो म्हणलो जाल्यार आपूण गोरो ना आपणाक फरकूय पडना. सो दिस इज वॉट स्वामी इज ट्रायंग टू टीच इज सम सुख दुःख म्हणजे दोन्ही हे करून दुःख आणि सुख हातून तूं जेन्ना इक्वेनिमिटी हेच शिकयता सांग बॅलन्स स्टेट ऑफ मायंड whatever may be there. By reading Sai literature, we must acquire balanced state of mind. कितेंय जरी आमकां कोणें लोक आमकां कितें कंट्रोल ऑफ एंगर, दुसऱ्या बद्दल कंपॅशन, करुणा येवप, दुसऱ्या खातीर ऑन द स्पॉट दुसऱ्याचे करुणा हेतून ऑन द स्पॉट लोकांक मदत करपाची जशें जाता त्या हातून दॅट इज द थिंग विच इज रिक्वायर्ड. Help ever, hurt never. It is very easy to inside literature and smooth daily ती प्रॅक्टीस करून एक एग्जामीक जर आमी लास्ट बसतले फायनली आमकां बरो जर मार्क मेळपाक जाय एग्जामीक जस्ट इट इज मटेरियल. आतां एकेडमिकाक जर पास आमकां जावंक जाय बऱ्या मार्कान डिस्टिंक्शन मेळूंक जाय जाल्यार आमकां सबंद ते वर्सभर तो अभ्यास करूंक जाय त्या स्टुडंटाक सो दॅट ही गेट्स गुड मार्क्स. He cannot just study only during the time of examination and get distinction and higher marks. And what about this spirituality? Any time we must be aware of death. Any time we may get death. It is very uncertain. I mean, very death may come uncertain. But it is definite that we are going to die one day. When it is not enough. Because we must be always prepared. की केन्नाय म्हाका मरण येवंक शकता. But just as we said, our drum, the moment we are born, the drum towards the grave has begun. Only certainty is we are going to die. Death is 100% certain. ताका लागून आमचें अशें हें जावंक जाय की एनी टायम डेथ मे कम वी शूड बी प्रिपेर्ड. आनी आमचे कडल्यान इतलें आमी प्युअर जशें प्युअर आयले आमी तशें द टायम ऑफ डेथ वी शूड बी प्युअर एज फार एज पॉसिबल. प्युरिटी कम्स थ्रू हेल्पिंग अदर्स ओनली थ्रू सॅक्रिफायस. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतमानशो. ओनली बाय सॅक्रिफायस. टुडे ऑल्सो वी वर स्पीकिंग लायक दॅट. आज सुद्धा आम्ही थंय मंगेशी सेवा करताले तेन्ना हेच आशिल्लें की कितें डोंट लीव अ चान्स टू हेल्प अदर्स. आनी हेल्प म्हणजे कितें जेन्ना ती दिसली तुमकां न्ही तोच चान्स मातशें रावन करतलो मागीर करतलो फाल्यां करतलो. नो, फाल्यां करतलो मीन्स वे गॅरंटीड यू की फाल्यां तुज्यार उरतलोच म्हणून. दुसऱ्याक कोणाचो हेल्प करपाचो चान्स डोंट लीव द चान्स.
try to help on the spot. त्याच वेळार केलें तें. इट इज आय मीन जस्ट लायक दॅट द बँक लिटरेचरी आमकां अशें आसता की बाबा सांगता की सी reading Sai literature, transforming yourself is like, if you put something in the bank, say money you deposit in State Bank, only State Bank will give you the interest. Only State Bank. To Bank of India गेले, Maharashtra Bank गेला, तो कोण interest दिवचा ना. You have to approach only State Bank. State Bank will give you the interest. But God's interest कशें आसा, तूं एकाच जर कोणाक सांगतो कधी आसा ताका हेल्प केलो, then what happens, you don't know, from somewhere help will come, because ज्या मनशाक हेल्प करता, God's bank is to some all human beings, millions of human beings, or somebody will come and help you during the time of your need. म्हणजेच कितें, बँक एका बँकेन देवाच्या एका बँकेन देवाच्या एका मनशाक who is the दरिद्री नारायण आनी कोण हांकां तर आमी हेल्प करप. दॅट हेल्प कशी येता की हे आयकून आयकून बाबाचें ट्रान्सफॉर्मेशन जावन जावन आनी ती हळू हळू करुणा येता, मुदीत येता आनी कंपॅशन येता लोकां बरोबर. तें आयकून आयकून तेंच आमचें खरेंच हीच तो त्याग, तो सॅक्रिफायस दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आनी तें केल्या बरोबर समवेअर फ्रॉम समवेअर द हेल्प कम्स टू अस. ती एकदां ते देवाच्या बँकेन आमचें सगळें तें हें उरता अँड वी आर बीइंग हेल्प. दॅट इज हें खंय मन येवपाक परमेश्वराचो हे बाबा साई लिटरेचर वाचून वाचून जर आमच्यान बदल जायना, तो बदल हळूहळू घडून हाडप. जशें आमी सबंद दीस सबंद वर्सभर हें करता, बाबा सांगता एवरी मिनिट इज युअर बर्थडे, एवरी सेकंड इज युअर बर्थडे. द मोमेंट यू गेट एक कितें वाचलें आनी बरो विचार आयलो, दॅट इज युअर बर्थडे ऑफ युअर बॉडी, युअर सेल्फ. ते एक विचार, एक उच्चार, एक आचार, एक बरो जर तुजो बदल जाता, आचार विचार आनी उच्चार तुजो बदल जाता बऱ्याक, दॅट इज युअर बर्थडे. अँड दॅट बर्थडे कॅन कम एवरी सेकंड, एवरी मिनिट, एवरी आवर, एवरी डे. यू कॅन चेंज युअर. And this is because we must be aware of that. Anytime it may come. So anytime बरेच विचार असूंक जाय, बरेच उच्चार असूंक जाय, बरेच आचार. साईराम. Some other people can talk. साईराम. काका धन्यवाद तुका. खूपच एकदम सरळ शब्दांत तुवें आमकां हेजेचेर आयडिया दिली. ट्रान्सफॉर्मेशन बरोबर कशें आमी इन फ्युचर सुद्दां आमी कशें घेवपाक जाय, आनी हेजो सगळें एक बेस साई लिटरेचर ते वाचून आमी प्रॅक्टीस करून हे आमकांच जातलें. आनी बरेच पैकी सर ताचे प्रश्न आमकां तकलेन घुसत आसतना अशें कशें जाता ते उत्तर खूब बरे पैकी दिलें. परितोष काका कितें सांगू सोदता हेजेचेर? परितोष भाई. साईराम. 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 म्हाका इतकेंच म्हणपाक आसा की स्वामीचे जे लिटरेचर आसा न्ही, ताचे कॅरेक्टर अशें आसा की ते इतके सोंपे आसा, इतके सोंपे पद्दतीन स्वामी सांगिल्लें आसा की डिस्कोर्स म्हण किंवा एक लिटरेचर आसा ते किंवा रामकथा वाहिनी वाचतना सुद्दां अशें दिसता की खलनायकूच कोण ना, अशा पद्दतीन इतके सुंदर आसता. सो एक्चुअली ताका लागून स्पेसिफिकली 9 कोर्स ऑफ कंटेंट साई लिटरेचर अशें म्हटलेलें आसा अशें दिसता म्हाका. साईराम. सगळे आमकां रेडीमेड आसा तेजे भितर आज सगळे रामकथा रसवाहिनी आयकता म्हाका दिसता दुर्योधन भायर ना आनीक भायर ना, सगळे आमचे भितर आसा तेजेचेर आमकां उजवाड घालपाक जाय. तेन्नाच आमकां सगळे गोश्टी कळत वयतले. तेजे पयलीं आमकां आयकोवपाक जाय, नाजाल्यार वाचपाक जाय ही गोश्टी. वाचल्या शिवाय वाचील म्हण सांगलेलें आसा, वाचेल तर वाचेल. कांचन काकी कितें सांगू सोदता हेजेर? साईराम. हय, आतां आमी साई लिटरेचर म्हणटात न्ही, साई लिटरेचर जेन्ना आमी वाचतात पळय तेन्ना एकदां आमकां आमचे क्वेश्चन्स कितें आसतात मनान, अशें कशें जालें, तें कशें जालें. एकदां तें वाचता स्वामीचें पुस्तक वाचतनाच ताजें आन्सर मेळटा.
कळ्ळें न्ही. इतले म्हणजे आनी आनी आमी खंयच सोदपा वचपा नाका. कितें आमचें कसलें आमच्या लायफान कितेंय जर अशी हें आसता आनी एक खंयचे म्हणजे आमी सत्यसाई स्पिक्स घेतलो कसले स्वामीचे हाजे वयर जाल्यार ताजे आमकां रोखडे म्हणजे थंयच ऑन द स्पॉट तुका जाय ते आन्सर मेळटा. म्हणजे ताजी एक म्हणजे कौतुक करण्यासारखें तें म्हणजे आमचे स्वामी बुक्स. कळ्ळें न्ही. तशेंच आमकां एक जिवनान आमच्या एक डे टू डे लायफान एक आनंद येता. इतल्या आनंदाचो हें येता तो सुद्दां आमी कसो घेवप. कळ्ळें. म्हणजे आतां आनंद म्हणजे एक जॉय आयलो कितें बरें न्यूज बरी खबर आयली बरी आयली आमी सामकी अशीच हें जातात सामकी आपूण जाल्ल्या भशेन जाता म्हणजे सामकी एक्सायट जाता. तसोच सोरो आयलो कितें वायट खबर आयली तशेंच आमचें मायंड कशें जाता रोखडेंच आमी डिप्रेशनान गेल्ल्या भशेन आवय देवा हें म्हाकाच कित्याक दिलें. सो जशें आमकां आतां दोतोरान सांगलां आमचें मायंड स्टेबल आसपा जाय. बोथ टायम्स जॉय आयलो सोरो आयलो कितें आयलें न्ही की आमी यू शूड बी अशें बॅलन्स आसपा जाय आमचें मायंड. सो म्हणजे तें सुद्दां आमकां अशें वाचून वाचून आयकून खबरो म्हणजे अशें स्वामीचे अशें स्वाध्याय एटेंड केलो जावं स्वामीचे बुक्स वाचले न्ही हातून आमकां खुबश्यो अश्यो गोश्टी मेळटात. इतलेंच म्हाका सांगपाचें आसा. साईराम काकी बुक्साचे याद काडटा म्हाका एक शेअर करपाचें अशें दिसलें. आमी खूब अशे तीर्थक्षेत्राचेर वतात जशे काशी वतात मथुरा वतात. पण आमी एक पळयलां जशे आमी पुट्टपर्ती वता पळय थंय पुट्टपर्तीचे आमी घेवन कितें येतात जास्तीत जास्त बुक्स घेवन येतात. अशे खंयच अशें तीर्थक्षेत्र ना थंयच्यान आमी बुक्स घेवन येता. आमी थंय गेल्यार एक दोन खंय तरी बुक्स मेळटले. इतले थावजंड्स एंड थावजंड्स बुक्स सगळी लँग्वेजान इतले स्वामी बद्दल अनुभव लोकांनी बरयला. खूब एक वेगळोच आनंद मेळटा साई बूक वाचतना. खूब बुक हय. अनु काका कितें सांगूंक सोदता? ऑलरेडी दोतोरान येवन कांचना सगळ्यांनी सांगला. पण जसे भजन करतात जसे आम्ही सेवा करतात तसे आमचे साई लिटरेचर सुद्धा वाचपाचे व्हेरी इम्पॉर्टंट आसा. कारण साई लिटरेचर वाचल्या शिवाय आमकां फुडें आमकां काय कळना कितें स्वामी म्हणजे कितें कशें कितें हे आमकां काय कळना. म्हणजे आमी भजनच करत सेवा बी ते करूं जाय. पण मीन टायम आमी साई लिटरेचर वाचपाक जाय. आणि तू सांगल्या भशेन जायती बुकां येयला पण आमी ती स्टार्ट करपाक जाय. कितें फाटीं आमी सनातन सारकी कंटिन्यू वाचले. आता सनातन सारकी थोडे दिवस बंद जाली पण आता परती सनातन सारकी सुरवात आता जावपाची आसा. आणि आमी सगळ्या जाणांनी ते बुक वाचा सनातन सारथी वयल्यान आमी सुरवात करया आणि बाकी बुकां बीन आमी वाचपाक आमी प्रयत्न करया. सारखे सनातन सारथी परत सगळे आन्सर प्रत्येक महिन्याक ते आमच्या घरा येऊन पावता आणि त्याचे खाली कॉस्ट 100 रुपीज. ते माईक ऑन ना ना आणि ते 100 रुपीज पडटा डिवायडेड बाय 12 मंथ केल्यार जाल्यार 5 रुपये सुद्धा येना सारखे 6 रुपये जाता इतलेच. आणि तेजे भितर एसेन्स आसा पळय तो मेसेज आसा पळय तो लायफ टायमाक आसता. आणि एक स्वामीचो सनातन सारथी तर आमी वाचूक तर आमची चालू करतात आमच्याच जिवना भितर खूब चेंजेस येतात. खूब लोकांनी सनातन सारथी वाचूनच जीवन ट्रान्सफॉर्म केलेले आसात. आमचे बरोबर आज सुनील चिंबोळकर डॉक्टर सुनील चिंबोळकर जे आसा भाई भाई तू कितें सांगू सोदता? साईराम भाई साईराम. लिटरेचर वाचप खूप इम्पॉर्टंट आसा कारण हांवें त्या दिसा सांगलेलें तशें खूब अशे एक्सपिरियन्स बीन जाता आनी ते आमी जेन्ना दुसऱ्यांचे वाचून एक्सपिरियन्स कळटा पळय तेन्ना आमी ते कन्फर्म म्हटल्यार अशें हें जाता की सगळ्यांक तशेंच जाता आनी जो चमत्कार बीन जाता पळय आमच्या जिवनान तो खरोच चमत्कार आसा कशें कळटा आमकां. आनी इवन बाबाचे आमी चड लागीं वयता आनी बाबा कसो रियल म्हणजे कितले डीप कितलो आसा ते आमकां कळोन येता लिटरेचरान. खूब जाणांची अशी आमी स्टोरी बीन आयकता वाचता मागीर स्वामीचे रियल लायफ कशें आशिल्लें
ते सगळे कळून येता आणि कशें आमी कशें हे करपाक जाय, फुडें वचपाक जाय, कशी सेवा करपाक जाय, कशें प्रेम करपाक जाय, ते आमी सगळ्यांक कळटा. सो लिटरेचराचो इम्पॉर्टन्स म्हणटा कितें, ऑलरेडी जे कितें घडलां ते आमी बरोवन दवरलेले आसता आनी ते जी हिस्ट्री आमी पळोवन आमचो फ्युचर हे करपाक जाय, तशें आसता. करेक्ट, सारखे सुनील भाई. म्हळ्यार जेन्ना आमी ही गोष्टी खंय तर चमत्कार अशें आयकतात, खंय विभूती मेळटलो आयकता, म्हळ्यार आमगे लायफान अरे थंय जाता जाल्यार आमच्या लायफान बी जावं शकता, हो एक आमकां कॉन्फिडन्स न्ही येता. हो तशाच ही आमकां मिरेकल म्हळ्यार इम्पॉसिबल काय ना. जशें जर आमचे सनातन सारथीचे लास्ट एक 2 पेजाचे अनुभव शेअर करता पळय, ते तर आमी वाचता न्ही तेन्ना कळटा इम्पॉसिबल कांयच जावं शकता. आनी आमकां भितरल्यान कॉन्फिडन्स येता की सांग प्रत्येक स्टेपाचेर आमचे बरोबर स्वामी आसा. हो कॉन्फिडन्स लेवल आमकां वाडोवपाक जाय आनी आमकां अशे खूब गोष्टी वचपाकूच जाय, आयकोवपाकूच जाय ना. वर्ल्ड अशें आसता की सांग नेगेटिव्हिटी एकदम कॅप्चर जाता, पॉझिटिव्हिटी कॅप्चर व्हेरी डिफिकल्ट जाता. तर आमी परत हेमर करूंकूच जाय. खंयची गोश्टी आमकां इजी येवची ना. बरेच म्हाका एकदां याद केन्ना सेकंड शिफ्टाचेर येताना एक म्हाका एक बस स्टॉपाच्यान म्हागे घरा येताना म्हाका काळोख आसतालो. हांव त्या रातचो स्वामीचो डिस्कोर्स जावन आयकप येतालो. बरेच गोश्टी म्हाका आयकपाक लायक स्वामी म्हाज्या बरोबर चलता अशें अनुभव येतालो. सगळ्या लोकांक येता, प्रत्येक लोक स्वामी बरोबर आसा म्हणले की आनी कितें जाय लायफान. स्वामी येयले म्हणले की सगळें न्ही तशें. गिरीश, what is important, no, you may see Sairam. See what is important म्हणजे कितें की स्वामीचे इल्ले सुद्धा तुवें कितें वाचलें न्ही, इतलें सिंपल आसता ते आचरणान हाडूंकूच जाय. सी स्वामीचे नामस्मरणाचेर एक समज आमी वाचलें नामस्मरणाचेर, स्वामी जे सांगता नामस्मरणाचेर इल्लें सिंपल, इवन साईराम, बट वी नो ते डेली वी शूड करपाक, डेली तें करप. बट वॉट यू मस्ट फॉल इन लव विथ दॅट वॉट एवर नामस्मरण पळय तें करता न्ही, तातूंतसून तूं कितें सांगलें स्वामी ते प्रॅक्टीस करूंक जाय. नुस्तें वाचलें आणि इफ यू डोंट प्रॅक्टीस वॉट इज द यूज. इट इज जस्ट लायक you are only you are acquiring degrees, but Swami says that it is you must acquire MBA degree. MBA degree means not master in business administration, master in business administration. No, Swami says MBA is mind, body and atma. Very good. Yes. So what happens? Everything कितें आमी लिटरेचर वाचतोच म्हणून जायना. खूब अशें आसात की जे डिस्कोर्सीस किंवा हे दितात. आमी कितलेशेच आतां पळयतले तुमी संत किंवा म्हणजे सद्गुरूज आनी कितें कितें आसता आनी खूब सांगतात. बट एकदां कितें आसता की ते सांगले आयकतात आमी, एका कानान आयकतात दुसऱ्या हातून सोडटात. नो, इल्लेशेच ते आमी आयकली. तुम्ही बाबाचे जाणा कितें ते एक चोर, चोराचे चोर आसता, ताच्या कानार एक शब्द पडटा आनी तो मागीर ते एकूच तो शब्द घेवन तो खरें उलोवंक लागता पयलीं, आनी ते खरें उलोवंक लागतकूच एकूच कानार पडटा ताचे खरें उलोवप म्हणून. तेच एक घेवन तो कीर्तन, त्या कीर्तनांतलो एकूच शब्द घेवन तो आचरणान हाडटा. आपूण आज पासून सत्यच उलयतलो म्हणून. आणि ते एकूच तो आचरणान हाडले, एक आचरण हाडल्या बरोबर स्लोली दुसरे बाकीचे गुण हळूहळू आत्मसात जातात. तशेंच एक कितें स्वामीचे कितें आयकपाचें फर्स्ट, देन यू डिव्हलप लव, आनी इल्लें आपलो प्रोग्रेस करता. अशें जायत आसता तें. अँड ओवर द इयर्स यू फॉल इन सो मच लव की मागीर ओन्ली हॅपीनेस. हाव यू डिरायव हॅपीनेस खंयच्याय हातून खंयच्याय परिस्थितीन यू स्टार्ट डिपेंडिंग ऑन भगवान. Because as a friend, you start depending on Bhagwan as your friend. You start considering Bhagwan as your friend. Everywhere you go, you feel that Swami is with you because you are following Swami's teachings, not his form. You are following his teachings, and when you follow his teaching,
He is with you, below you, above you, everywhere you go. Swami will guide you. You will see Swami in everywhere you go, even in plants, animals. खंय वता थंय तुका स्वामी सगळे कडेन गायड करतलो, प्रोवायडेड you follow his teaching. एक नामस्मरण, नामस्मरण, reading of Sai literature, practicing it, help ever, hurt never, love all, serve all. इतले महामंत्र स्वामी simple. He has churned everything into these two. सगळी गीता सुद्धा बाबान एका चर्न करून, सगळी पुराणा चर्न करून आमकां 2 शब्द दिले, लव ऑल, सर्व ऑल, help ever, hurt never. What a fantastic, only God can do such things, miracles. So he can turn earth into sky, sky into earth. He can change anything, anytime, means anything, anytime it can happen. आणि बाबाची एक टीचिंग अशें ना की खंयचोय मनीस जर ते एकूच टीचिंग फॉलो करीत कृपा केन्ना परमेश्वराची जातली म्हणून सांगूं ना. बट इम्पॉर्टंट इज वी मस्ट रियली फॉलो हिज टीचिंग अँड ट्रान्सफॉर्म एव्हरी मिनिट, एव्हरी सेकंड ऑफ आवर लाईफ. साईराम. एक प्रश्न येता की तुम्ही एज एन प्रोफेशन डॉक्टर, सगळ्यापेक्षा बिझी प्रोफेशन म्हणल्यार डॉक्टर म्हणतात. सुनील भाई बी आसा आमच्या बरोबर. म्हळ्यार आता तुम्ही बी अशे भरपूर तुमगेले यंग एजाचेर तुम्ही साई ऑर्गनायझेशनान जोडले, तेन्ना तुम्ही बी भरपूर अशे कितें गोष्टी रिडींग केले आनी अनुभव मेळ्ळो तुका, सेवा मेळ्ळी तुमकां. तुम्ही तो रिडींग तुम्ही कसो टायम मॅनेज करता तो? म्हळ्यार यंग आसतना तुमकां प्रोफेशन बी करूं जाय, लायफ पळोवंक जाय, पर्सनल लायफ पळोवंक जाय आनी तुमकां प्रोफेशनली ग्रो तेन्ना तुम्ही कसो मॅनेज केलो तुम्ही? ऍब्सोल्युटली. साईराम. ना रे तशें अशें कांय ना. सी वॉट हॅपन्स न्ही, तूं कित्याक प्रेफरन्स दिता न्ही, दॅट इज इम्पॉर्टंट. तुका जे गोष्ट सी प्रेफरन्स कित्याक दिता ते. आतां तूं म्हणटलो कितें की बाबा सी आतां ते सगळे तुका सगळें सांगपाक म्हणल्यार खूब टायम वतलो. बट एनीवे वॉट हॅपन्स नो, सी तूं मरे स्वामीचे तशें अशें न्ही की तूं काम करता आसतना सी आतां म्हज्या ऑपरेशन थिएटरान सुद्दां न्ही each one is doing teachers, history, सगळं डॉक्टर्स बिक्टर्स असतात हेल्पिंग मी एनेस्थेटिक. ते साईराम म्हणून म्हाका पयलीं हे करता, दे डोंट विश मी गुड मॉर्निंग, दे विश मी साईराम. कितें जातालें जाणा मरे तेन्ना each and every when I am operating I am singing bhajans, I am singing ओम श्री साईराम जावं आनी कितें तशीं भजनां म्हणटा किंवा मागीर बाबा देवाचें हें करता आनी म्हाका म्हणजे खूब फकाणां बी मारताले. ओन दे यूज टू म्हणजे इवन ह्युमिलेट मी कितें वचून पट्टी बसता. बट वॉट हॅपन्स नो, व्हेन स्वामी इज देयर आय यूज टू, म्हाका खूब हें दिसतालें की कीव दिसताली. आतां बाबा आय यूज टू एन्जॉय ह्युमिलेशन. म्हाका कितें म्हणून हॅपी जाता जाल्यार ओके. टुडे ऑल्सो आय वॉज हाजे कडेन उलयतालो अनिला कडेन ड्युरिंग माय सेवा. when I used to come न्ही ते पट्ट इतलें हें पडटालें सेवा करता आसतना की मे म्हयन्यान आमी वताले पळय तेन्ना आय यूज टू म्हणजे पेटयेर ते काळी येना काळी आनी धवे कोमल आनी पट्टी आसता पळय काळी पट्टी, ताज्या परस काळो कोळसो जाताले आमी त्या हिटान सामकें. म्हणजे आतां तुजी स्क्रीन आहा पळय ब्लॅक स्क्रीन तशें आसतालें. सो वेन आय यूज टू कम रिटर्न फ्रॉम दॅट प्रशांती सेवा न्ही हांगा येतकूच हांव आमकां कोळसो कसो आसतालो. इवन म्हणजे हॉस्पिटलांतले डॉक्टर्स बिक्टर म्हाका पळोवन सामके तोंडां वांकडी बिकडी करप आनी सिस्टरी बी सामके हे जाताले की म्हणजे हिंसक कसो दिसतालो हांव. अंडरस्टँड न्ही. बट कितें आसा न्ही, बट सी ते स्वामी कडेन पावतकूच स्वामी बाकीच्यांचे आमकां कितें करूच ना न्ही. स्कीन खंय आयल्या स्कीन मे रिंकल बट दॅट लॉयल हार्ट वील सॉ मी टू द लास्ट. Skin will wrinkle, skin will change colors, but loyal heart to Swami will still stand by me. That is most important. So like that, आणि मागीर कितें जाता मरे ते हातून
आणि what happens is if you have firm, not only see, first it starts with the belief. When you read Sai literature and practice little bit, it starts with belief. You start believing, real, Baba आता हे करताना, he is real God. You start just believing. Then when you get involved in the activities, then you develop faith. पहिली सांगता तू आता कशें म्हणटालो यंग एजीचेर कशें जालें. Then you start developing faith. Then what happens, you start giving some challenge to Bhagwan. बाबा तू म्हणजे हें जर करीत जाल्यार म्हाका अशें जातलें, म्हणजे आय विल बिलीव दॅट यू आर सारकें हें देव म्हणून. म्हणजे हें जर तूं काम करशीत किंवा म्हाका हें दाखयशीत तूं, हें बाबाक आमी चॅलेंज दिता. आनी बाबा जालें की ना, देन यू स्टार्ट बिलिव्हिंग. बिलीव चॉयस टू फेथ. And that faith should turn into trust. Trust means what? की आणि काय ना, स्वामी केले सांगले म्हणजे आणि पुढे आणि कायच ना. दॅट इज द ट्रस्ट. म्हणून ते सत्यसाई ट्रस्ट. ट्रस्ट म्हणटा फायनली तू आणि काय ना तोच आणि अशें म्हणून ते तशेंच जातात. वेन यू गो फॉर दीस हळूहळू 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 ते ट्रस्ट जालो की ना, देन वॉट हॅपन्स इज स्वामी कडे ट्रस्ट. बाबा स्वामी हांव थंय येता, सगळे म्हणजे तूं पळय, ऑल सगळी जबाबदारी घालून. अँड वॉट इज इट हॅज हॅपन्ड सो मच दॅट आणि खूप ते प्रसंग असतात वेरीन म्हणजे देर आर thousands of instances where Swami has helped us like anything. So कितें सांगलेलो तुका, हे many time even my father used to ask me, अरे तू इतलो थंय वता हांगा सगळें सोडून, अजून त्या यंग एजीचेर तू सगळी प्रॅक्टीस सोडून वता, कशें कितें तुजें चलता. हांव तर बाबा माय फादर नेवर यूज्ड टू बिलीव इन स्वामी. एक दीस म्हाका म्हणलेलो कितें तूं हांव येतकूच थंयसून हें मालो घराक इतलें सोडून तूं वता आनी प्रॅक्टीस कशें कितें फुडें तुवें चलतलें, हें सगळें हें जावन बसतलें. देन म्हाका म्हणलेलो दीस गाडयेन की अरे तूं वता तो स्वामी, इज स्वामी एज्युकेटेड काय म्हणलेलो. आय रिमेंबर स्टील, इज स्वामी एज्युकेटेड काय म्हणलेलो. सत्य बाबा इज एज्युकेटेड काय म्हणून. And he was a professor. My father. Is he educated? I said, no, he is not educated. I have not completed my full answer. He is not educated. He is the goddess of education. He is God incarnated. Education comes from him only. ही देवता म्हणले, सरस्वती देवता, सगळे सगळे म्हणले परमेश्वर जे एज्युकेशन पण आयला ते सगळे एज्युकेशनाची देवताच. सो ही वॉज स्टन्ड कम्प्लिटली बोल्ड. अँड देन नेवर आस्क्ड मी अबाउट एनिथिंग आफ्टरवर्ड्स. दॅट एन्सर वॉज इनफ फॉर हिम. अँड देन म्हणजे आनी मागीर केन्नाच म्हाका तो प्रश्न विचारलो ना. इट इज स्वामी हू गिव मी दॅट एन्सर ऑन द स्पॉट. आनी it happens so many incidents. One day we will talk about it. Let others talk. Sai Ram. आमकां खूब आयकून गोष्टी खूबच आनंद मेळ्ळो. उलयत रावत जाता ते आनी मागीर मरे ते बाकीच्यांक चान्स पडून लेट अदर्स पीपल. साईराम. हा. हय. हय. लेफ्ट जाल्यार दिसता ती म्हाका. आसा जॉईन जाल्यार नारायणी आसा म्हणून म्हणटा. नारायणी जॉईन. मेसेज केल्ले हांवें परत जॉईन जा म्हणून. आसा ट्राय करता का परते पळयता. ओके. इन द मीन वायल Hello, Sairam. Sairam, I can talk? Yes. Yes, okay. Yeah. सर साईची स्वाध्याय न्ही. हॅलो. ऐकता अशी आम्ही जे डॉक्टरान सांगले की सगळे सारखे आसा की आमी पयली प्रॅक्टिसींग मागीर आमी लोकांक कितें सांगपाक जाय अशें. पूण आमकां प्रॅक्टीस करपाची ऑटोमॅटीक अशेंच येता आंगातल्यान जेन्ना आमी वाचतात न्ही. इवन सनातन सारथी हांवें खूब वर्स वाचली सनातन सारथी
आणि तातूंतल्यान आमकां सनातन सारकेंतल्यान एक अशी हे एक लेक्चर अशेंच न्ही, पण तातूंतल्यान वेगवेगळे तरेचे जे बाबा आमकां स्पिरिच्युअली मागीर अशी सगळी क्षेत्रां भितर शैक्षणीक एज्युकेशन ताजे नंतर सगळ्या क्षेत्रांनी एक खंयचेच क्षेत्र अशें बाबान सोडूना की तातूंतल्यान तो एक बोध दिवपाचो ताणी बोध दिला. आणि तशेंच मागीर एक चिन्ह कथा उपदेशांतल्यान मागीर उदाहरण दिवप एग्जाम्पल दिवन चिन्ह कथा सांगप तातूंतल्यान आनीकय मागीर म्हळ्यार पुराणांतल्यान कशी आमकां सांगून घेवन मागीर आमची कशी आमी आमकां मना भितर घालप की अशें केल्यार अशें जातलें अशी हे सगळी क्लियर उपदेश दिल्ले आसात. आणि मागीर हांव एक टिचर जाल्ल्यान की म्हाका हे उपदेश इतकी म्हाका लागू पडटाले कारण एक धैर्य येता साहिची जेन्ना आमी पुस्तक वाचता न्ही एक आमकां धैर्य येता एक लिडरशीप की आमी कितेंय उलयता तेन्ना ती एग्जाम्पल ती स्टोरीज आमी स्टुडंट्सांक सांगपाक हांव सोदतालें आनी सांगतालें बी. आणि तातूंतल्यान जे धैर्य येता आमकां की हांव एक अशें खूब हुशार अशें म्हळ्यार अशें आमकां सगळें कळटा म्हाका म्हळ्यार साईचे जे उपदेश आयकून ते वाचून आनी वाचपाची संवय ही खूब म्हत्वाची आसता सगळी ल्हानपणा भितर. आज भुरग्यांक पळय वाचपाची संवय ना आनी आज भुरगे फक्त ती कितें तरी मेसेज आयली वयली अशें वाचतात पूण तातूंतल्यान तांकां कसलोच बोध मेळना. म्हणटकर पयलीं किर्तन सांगतालीं तातूंतल्यान आमी खुबशें ज्ञान घेतालीं पूण आयज जे साई सनातनाची हॅलो संदीप भाई तुम्ही माइक ऑन असतो. संदीप भाई ऐकत आहे सांग. हा ओके. म्हणटकर हे जे धैर्य मेळप ताजे नंतर भंय दिसप ना एक कितें तरी सांगपाक गेले भुरग्यांक जावं स्टेजीर जेन्ना वता न्ही तेन्ना एग्जाम्पल डिवोशन लव मागीर ड्युटी डिस्क्रिमिनेशन हे सगळे जे 5D आमकां 5D मागीर एच जे मागीर हे अशे बाबान एक वर्क हार्ड वर्क हाजेर बी दिल्ले आसात. म्हणटकर हे एक वर्डान जे अकस्मात ती वर्ड वतात 5D मीन्स वॉट म्हणटकर हे आमी केन्नाय कोणाक कितें सांगता आसतना ते डिसिप्लिन डिवोशन मागीर ताजे डिस्क्रिमिनेशन करपाक जायना. ताजे नंतर हे सगळे ड्युटी हे सगळी इम्पॉर्टंट ही सगळी आमचे भितर ऑटोमॅटीक येतात. उलयता आसतना सगळी साईबाबाचे जे की साईबाबा सांगता न्ही लायफ इज माय मिशन म्हणटकर अशें ताजे उदाहरण दिवन जायते फावट हांव लोकांकय सांगतालें की आपली एक व्हड मनशाल संदेश आमी जिवनाचो संदेश घेवनच तांचे मुखार जीवन आमी दवरपाक जाय. तांचे मुखार आमी जर तांची लायफ आमचो संदेश म्हणून मानून घेतलो तर आमी मुखार तशेंच वागतले आनी आमकां वागपाक जाय अशें आमकां दिसता आनी करतातय बी. अशी जायती गजाली हांव म्हणजे अशी लेक्चरांतल्यान सांगून वतालें आनी सांगतालें आनी एक तरेच म्हाका असो एक बरें हांव एक बरें उलोवपी अशें दिसप म्हाका. म्हणटकीर हे सगळें म्हाका मेळ्ळी खंयच्यान की सनातन सारथी वाचप खूबशीं पुस्तकां की लायब्ररी जाल्ल्या वरी म्हणजे साई बुक्स आसात. पुडपती तुमी म्हणलेल्या वरी पुडपती गेल्यार पुस्तकां हाडटात. म्हणटकर बाल विकासाची पुस्तकां इवन भुरगीं बाल विकासाची जी आसात न्ही ती सुद्दां साईची जी आमी 1-2-4 क्लास अटेंड केली ती सुद्दां आमी व्हडली लिडर अशी एक फावटी काणी बिणी सांगता उबी रावन घेवन की आमकां सगळें अशें कळटा अशें. इतकी धैर्य तांच्या आंगा भितर कशी येता ते साईचीच कृपा आनी ती पुस्तकां वाचूंक आमकां येता आनी तो बोध आमच्या आंगा भितर असो शिजता की आनी मागीर आमी तशीच उलोवप तशेंच तांचे भितर लोकांक एक संदेश दिवप अशें बरें आमी साईचे आमी अशें सांगप अशें न्ही म्हळ्यार अशें लोकांक एक बरो संदेश दिवप ते ऑटोमॅटिकली आमच्या तोंडांतल्यान सरस्वती साईच्या रुपान आमच्या जिबेर बसता आनी आमी ते सांगून वता. साईराम. साईराम सरिता खूप आनंद वाटलो तुम्ही बरेच पैकी आमकां एक एकदा दिसता आमकां उलयता स्वामीन अशें सांगला स्वामीन हो अनुभव आयलो हे ऑटोमॅटीक कशान भायर येता ते आमचे भितर गेल्ले आसा ते आयकून जावन वाचून जावन आनी त्या मोमेंटार खंयचे प्रॉब्लेमाची ती आमकां काणी याद येवपाची ना एक्सपिरियन्स याद येवपाचो इम्पॉर्टंट आसा. केन्ना केन्ना आमी विचार करत करत डिप्रेशनान वतात कोण अशे अनाहूत बी जातात पण हे जे गोष्टी जेन्ना आमी पॉझिटिव्ह आयकनात
आमचे भितर नेगेटिव्हिटी उरतलीच. थंयच्यान आमकां सनातन सारथी खूबच इम्पॉर्टंट आसा. आनी सगळ्याक एक रिक्वेस्ट करता, म्हाजे घराकडच्यान खाली 1 किलोमिटराचेर म्हाका पोस्ट ऑफिस आसा. तुमकां कोणाक सनातन सारथी एक्टिवेट करूं जाय, खंयची लँग्वेज, हिंदी, इंग्लीश, मराठी, तेलुगू आनी खंयची लँग्वेजीन आसा, जर तुमकां एक्टिवेट करचें उरल्यार म्हाका पर्सनल व्हॉट्सअप मेसेज करा, हांव तुमकां एक्टिवेट करून दिता. एड्रेस धाडल्यार पुरो म्हाका, आनी म्हाका ती सेवा करूंक एक चान्स दिया. आज आमचे बरोबर साईराम साईश भाई, साईराम उलोवंक शकता? हय उलया. साईराम, ऍक्च्युली आयज वाचनाचो विशय आसा न्ही, सो आमी कितें म्हणटा की एंड ऑफ एज्युकेशन इज कॅरेक्टर. जाल्यार नॉर्मली आमचे कॅरेक्टर परफेक्ट जावपाक जाय न्ही. आनी स्वामीन हेंय सांगलां की अहम ब्रह्मास्मी. जाल्यार वाचनांतल्यान आमकां ती फिलींग येवपाकूच जाय, नाजाल्यार वाचनाचो उपयोग कितें? म्हळ्यार भावना कितें आसपाक जाय की म्हाका त्या भगवंता बरोबर एकरूप जावपाक जाय. सो फायनली लायक इफ म्हाका जर भगवंता बरोबर एकरूप जावपाक जाय जाल्यार जे कितें हरेक काम, हरेक म्हणजे इवन इन डेली लायफ आमी जे कितें करता ते जर सगळेंच आमी भगवंताक अर्पण केलें जाल्यार इट इज बेस्ट ऑप्शन. म्हणजे तुमी वाचन केलें आनी तेजें अनुसरण केलें तर तेजो उपयोग जातलो. नाल्यार जस्ट फॉर अ इन्स्टन्स आमकां एक स्टोरी याद येयली आनी आमी दॅट वर्क वी डिड देर आमी फक्त अप्लाय करता. अप्लाय करच्या पेक्षा आत्मसात करप इज चड इम्पॉर्टंट न्ही. सो इफ जर आमी स्वामीन सांगला तशें वागपाक सुरू केलें, एवरी डिस्कोर्स आमचो एक कितें ना कितें तरी एक टच करून वयता, आमकां इंटरनली कितें तरी शिकयता. एवरीथिंग वीच हॅपन्स, इवन भजन सुद्दां इंटरनली कितें कितें एक स्पेशली म्हणल्यार विचार जर केलो न्ही तेचेर, एक भजनाचे एक कडवे घेता आनी ताचेर विचार करा, दॅट इज ऑल्सो एक वाचन टायप जातलें. तुमकां तो विचार केलो न्ही तुमकां अक्षरशः तातूंत भितरलो मिनींग कळटा. सो दॅट इज एक्चुअली लिटरेचर वाचप. म्हणल्यार आतां दुर्गेट बारी आसा न्ही, तातूंत सांगलां तुझे संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे हारी, हारी पडलो आता संकट निवारी. आता संकट कोण, संकट कितें, हे एक्चुअली आमची भावना जी आसा न्ही भगवंता तूं यो आनी म्हाका वाचय, ही संकट. आमकां जेन्ना विश्वास आसता की भगवंत आमच्या वांगडा सदांच आसा, जेन्ना देव आसा तेन्ना संकट जाल्यार आसूंक शकना. सो एनीवेज कितेंय जालें तरी भगवंत म्हाज्या बरोबर आसा, स्वामी म्हज्या बरोबर हमेशा आसा, ही फिलींग आसप ही आमकां वाचनांतल्यान आनी साधनेंतल्यान येवपाकूच जाय. नाल्यार इतलें सगळें करून काय फायदो ना. कित्याक एंड ऑफ एज्युकेशन इज कॅरेक्टर. आमचें जर कॅरेक्टर बिल्डअप जाता जाल्यार आमकां ट्रान्सफॉर्मेशन आमच्या भितर जावंक जाय. साईराम. साईराम. आतां साईश भाई मातशें कंटिन्यू करता प्लीज. नातनी तेंडुलकर म्हणून साहेब जॉइन आसा पूण हांवें तुमकां सांगिल्लें एकदम कांय तांकां मातशें आनी घरान आयिल्ल्यान ताका पावनात. हॅलो, या आय एम वे टू होम नाव. हॅलो हॅलो ऑन वे पावपाचें आसा तो पर्यंत म्हाका दिसना की मेळत अशें. नेक्स्ट टायम हांव शुअर ताका जॉइन करून घेणार. हांवें ताका सांगलें की हाडटाना हेका पूण कांय म्हाका शुअर शुअर सॉरी. या ओमकारान बी बेस्ट गोश्टीचेर फोकस केलो. आमी आयकून प्रॅक्टीस हाडना जाल्यार कितें यूज ना.
बरेच गोष्टी ओंकार भाई साईराम भाई आम्ही ऍक्च्युली हांव पयलीं वाचतालो बाबाचे लिटरेचर आसा न्हू, हांव रातची न्हिदच्या पयलीं हांव वाचतालो ते कळ्ळें. ते वाचून न्हू इतले मायंड इतले ट्रान्सफॉर्म जाता की तूं कोणा कडेन उलयतना पसून न्हू कोणाक तापोवप ना, कोणी जर तापयलें जाल्यारूय एकदम पोलायट अशें. म्हणजे इतले हे जाता की स्वामीचे वाचून वाचून न्हू आपले मायंड आनी सगळे आपले हे चेंज जाता. तशें हांवें रियलायज केलां आनी हांव तशें सकाळीं उठून पसून ओंकार करप म्हणजे अशें पयलीं करतालो, पूण आतां म्हाजें तें बंद जालें. तेन्नाच्यान म्हाका अशें टेन्शन बशें येता केन्ना केन्ना मदें अशें. पूण कितें जाता पयलीं जेन्ना स्वामीचे बूक वाचताले आमी, स्वामीचे लिटरेचर केन्ना वाचता तेन्ना आमचें मायंड कूल उरता आनी सगळें कितें आसा पळय स्वामीन कितें सांगलां तशें आमी तशेंच वागता आनी लोकां कडेन पसून तशेंच वागता आमी. म्हणून ते लोक पसून आमकां इतले हें करता की हांव पयलीं दुबय आशिल्लो न्हू तेन्ना हांव ते बूक डेली वाचतालो आनी म्हाका ते लोक पसून न्हू सगळे साई साई म्हणून आपयताले. थंयचे म्हाजें नांव सोडून न्हू, नांव संदीप आहा ते विसरून ते साई साईच म्हणून आपयताले. इतले ते हे जाताले. पूण आतां ती संवय मोडली हांगा येवन, आतां सगळें चुकलें. पण बाबाचें लिटरेचर स्वामी सांगतालो की रातचे वाचा तुमी न्हिदचे पयलीं, अर्दवर पावण वर अशें वाचतालो. ते तितून वाचत जाल्यार आमकां खूब फायदो आसा आनी ते वाचूंक जाय आमी एक्चुअली. पूण आमी अशें करिना. पूण आतां हेजे नंतर फुडें वाचूंक जाय अशें म्हाका दिसता. सगळ्या लोकांनी वाचचें. साईराम. साईराम भाई सांगितलं म्हणजे आम्ही बी जेन्ना आम्ही हांव तर संदीप भाई कडेन उलयता एकदम सॉफ्टली उलयता. फाटल्याच आज कळ्ळो की सॉफ्टली उलोवच्या फाटल्यान बी एक साधनाच आसता तेजी. नुस्तें पसून केलें हांवें ते थोडें केलेलें. आतां ते हांवें परत स्टार्ट जालें म्हाजें सगळें. म्हणजे इतले बाबा हे जाता न्हू मायंडान, इफेक्ट पडटा. हय कांय सांगूं शकना अशें तोंडान सांगूं शकना. इतलें रियलायज जाता प्रत्येक क्षणांत आमकां दिसता बाबा आमच्या बरोबर अशें. आमी साईराम. आमच्या आता सेवाजी मंगेशी चालल्या न्ही तेन्ना तांच्या मदीं मदीं आमचो तो हे जाता सत्संग जाता ते सगळ्यां बरोबर. आणि वॉट आय फायंड न्ही आतां यूथ न्ही म्हणजे ताची साईराम भाई. साईराम. साई लिटरेचर म्हणल्यार एक बेस्ट कन्क्लुजन पॉइंट सांगता की साई लिटरेचर इज लायक अ चार्जर. एब्सोल्युटली. म्हणजे इतलें बरें दिसता की सगळे यूथ पळय जितले कडेन आतां हांव वावुरला आतां पर्यंत खूब बरी सायन दिसता. मिन्स दे आर पुटिंग इन प्रॅक्टीस, दे आर ट्रान्सफॉर्मिंग देमसेल्फ. आणि आय शुड हॅट्स ऑफ रियली यू पीपल आर म्हणजे सगळे यूथ ऑर्गनायझेशन तुम्ही सगळे हे बरेच फुडें आमी काडल्या तुमी. सो इट्स गुड सायन. आणि दे आर रिडींग लिटरेचर उलयता कळटा न्ही कशें हें आसा तें. व्हेरी हॅपी. सो आणि वील गेट जशें काल हाणें उलयल्लें आमकां सुद्दां आतां फुडें फुडें वाडपाक सुद्दां खूब मजा येतली. साईराम. यूथ परफॉर्म करता सिनियर्सात बी तितोच एफर्ट एक रोल मॉडेल सारखे सगळ्यां सिनियर्स वागले की ऑटोमॅटिक बाबू ताका रावले भुरगीं जाता म्हणटा पळय अशेंच. श्रेया कितें सांगपाक सोदताले? लायक सद्दां कितें रेग्युलर वाचपाक जाय. लायक चार्जर आमी जेन्ना फोन आतां सद्दां चार्जिंगेक लायतात पळय. सो आमकां साई लिटरेचर जर वाचल्यार न्ही वी कनेक्टेड विथ अवर स्वामी. स्वामीन कितें सद्दां आमकां एवरी टायम आमकां चार्ज अप जाता. केन्ना केन्ना विसरता स्वामीचें कितें सांगता तें.
सो ते 4 करून घेवपाक एवरीडे वी शूड एटलीस्ट 1 पॅरा ऑफ साई लिटरेचर अशें म्हाका दिसता. साईराम. हय त्याचो चार्जिंग पॉयंटार घेवन आजचो सेशन आमी एंड केल्या. 9 जाली. आज आमकां सगळ्या 9 बी आमकां प्रेयर बसपाक जाय. 9 डेली प्रेयर हे आमी कोरोनाच्या टायमार चालू केल्ले आनी 23 नोव्हेंबर परत आमी प्रेयर करू सेक्युलर सुद्दां आयल मंत्र आणि 9 सहस्त्र सुखिनो भवन्तु. हे करून आमी हो सेशन आमी फुडल्या विकान आमी कंटिन्यू करया आणि डेव्हलप जाऊया. एक गोष्टी आमी आनी व्हांवया आणि हेचे आमकां खूब इम्पॉर्टन्स कळपाक लागले कितले इम्पॉर्टंट लिटरेचर वाचपाचे आणि टायम कंटिन्यू आवाज जाता काका न्ही हांगा ह्या फोरमाचेर आमी करूं शकता काय म्हणटा. नाही आतां सांग चालू दवरूं शकता हे तुजें साई गायत्री इंडिव्हिज्युअल ओके ओके सर करू शकता करू शकता करूया आमी हाजे आतां जॉईन जाल्यात न्ही. साईप्रीत तीन ओमकार 9 टाइम गायत्री मंत्र आणि 9 समतोका सुखिनो भवन्तु. येस व्हेरी गुड सर येस. स्टार्ट करपाचें न्ही. येस हय